आज 14 फेब्रुवारी, व्हॅलेंटाईन डे. काय गिफ्ट दिलं असेल बरं मी माझ्या आहोंना? व्हिडिओच्या शेवटला सांगते, तोपर्यंत गेस करा. इथे पहा, मी चूल पेटवते. तुम्ही या आधीचा व्हिडिओ पाहिलाच असेल. लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंच होतं की मला करंट बसला होता आणि शेगडी आमची हीटर सारखी काम करते. मग काय, स्वयंपाक दुपारी तर नाहीच केला त्याच्यावरती आणि संध्याकाळी मी जाणार होते माझ्या माहेरी, पण तो प्लॅन सुद्धा फ्लॉप झाला. कारण माझे मम्मी पप्पा राहतात मुंबईला. मम्मीची तब्येत बरी नव्हती आणि जत्रा गावाकडे. मग काय, त्यांना येणं पॉसिबलच नव्हतं. माझी ही सुट्टी कॅन्सल झाली. आता काय, संध्याकाळचा स्वयंपाक करायचा होता. दुपारी तर जेवण बाहेरूनच आणलं होतं आणि संध्याकाळी पण बाहेरून. आणि उद्या तर उपवास आहे म्हटल्यावरती माझं तर पोट भरणारच नव्हतं. म्हणून मी म्हटलं चला आज आपण चुलीवर स्वयंपाक करूया. खूप डेअरिंग करून मी चूल पेटवली आणि एकटीने चूल पेटवल्यामुळे मला माझा स्वतःचाच अभिमान वाटत होता. इथे मी स्वयंपाकाची सगळी तयारी केली होती. पीठ मळून ठेवलं होतं, भाजीसाठी सगळं कांदा टोमॅटो सगळं चिरून वगैरे ठेवलं होतं आणि चुलीवर स्वयंपाक म्हणजे झटकीपट. आणि तुम्हाला खरं सांगू का, ज्यावेळेस मी एकटीने चूल पेटवली ना, त्यावेळेस मी पटकन माझ्या सासऱ्यांना फोन लावला आणि त्यांना सांगितलं की मी चूल पेटवली. माझ्या सासू सासऱ्यांना तर अजिबात विश्वास बसला नाही की मी खरंच चूल पेटवली. व्हिडिओ कॉल करून पाहिलं त्यांनी आणि त्यांना खरंच खूप जास्त आश्चर्य वाटलं की मी चुलीवर स्वयंपाक करते, तेही एकटीने. असोच. आता तुम्ही म्हणता यात काय एवढं स्पेशल आहे, पण माझ्यासाठी खूप जास्त स्पेशल होतं. माझ्यासाठीच नाही तर आईन तात्यांसाठी खूप जास्त स्पेशल होतं. कारण मी चुलीवर स्वयंपाक करणं आणि तेही एकटीने, त्यांनी कधी इमॅजिनच केलं नव्हतं. कारण मी लहानपणापासून मुंबईमध्ये राहिलेली आणि गावाकडे आल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी करायच्या म्हटल्या की सासूबाई नेहमी सोबत असतातच. सो इथे पहा, मस्त अशा चपात्या झाल्या आणि चपाती इतकी छान टेस्टी लागते ना चुलीवरची. तुम्ही जर कधी खाल्ली नसेल ना तर नक्की करून खा, तुम्हाला त्याची चव कळेल. चुलीवरच्या गरमागरम चपाती पाहिल्या ना की मला माझ्या ननंदबाईंच्या सासूबाई त्यांचीच आठवण येते. मावशी ना नेहमी मला चहा चपातीचा आग्रह करत असतात, तेही गरमागरम. चला तर इथे माझी मस्त अशी फ्लावरची भाजी सुद्धा रेडी झाली होती आणि माझ्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे बेसनपोळी. ती सुद्धा तयार झाली होती. आता बेसनपोळी होती तोपर्यंत म्हटलं जो आजूबाजूला चुलीसमोर पसारा झालाय तो आवरून घेते, म्हणजे अहो यायच्या आधी सगळं काही क्लीन होऊन जाईल. आणि इथे मी त्याचीच तयारी करत होते. सगळं जेवण वगैरे जे काही होतं ते घरात घेतलं आणि भांडी घासायला ठेवली. आणि मी तुम्हाला म्हटलं होतं की नाही, मी माझ्या अहोंसाठी व्हॅलेंटाईन डे सरप्राईज प्लॅन केलं, तर ते दुसरं काही नसून हेच आहे. म्हणजे मस्त असं चुलीवरचं जेवण. त्यांची अपेक्षा सुद्धा नव्हती की मी असं काही जेवण बनवेन. असं वाटलं होतं त्यांना की बाहेरच जावं लागेल की काही जेवायला, पण तसं काहीच झालं नाही आणि मी त्यांच्यासाठी हे छोटंसं सरप्राईज प्लॅन केलं. सो तुम्हाला कसं वाटलं माझं हे सरप्राईज? आणि हो, अहोंना मात्र खूप जास्त आवडलं. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय बाय.